आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे सावजी लोकांची अत्यंत आवडीची भाजी। थंडीच्या दिवसात सावजी लोकांच्या घराघरात होणारी ही भाजी। चला तर मग मी करून दाखवते। याला म्हणतात पोपट वांग्याची भाजी। पोपट आणि वांगे या दाण्याला पोपटचे दाणे म्हणतात। चला तर मग करूया। एका भांड्यात तेल घेतलं। या भाजीला थोडं जास्त तेल लागतं, बऱ्यापैकी तेल लागतं। तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं, हिरवा कांदा घातला, हिरव्या मिरच्या घातल्या बारीक चिरलेल्या आणि परतून घेतलं छान आणि त्यात वांगे आणि पोपट घातली। ही भाजी हिरव्या कांद्यानी छान होते आणि ह्या भाजीचा टेस्ट वाढतो हिरव्या कांद्यानी। 5 मिनिटं तेलात मुरू दिलं। 5 मिनिटानंतर टोमॅटो घातला बारीक चिरलेला। आणखी 5-7 मिनिटं शिजू दिलं। 5-7 मिनिटाच्या नंतर बऱ्यापैकी तिखट घातलं, हळद घातली, धने जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि छान मिक्स करून केलं। थोडं पाणी घातलं, जास्त पाणी नाही घालायचं आहे, तेलातच होते ही भाजी आणि झाकून 2-3 मिनिटं शिजू दिलं। आपली भाजी शिजलेली आहे। आमचूर पावडर घातलं, थोडं गोडा मसाला घातला आणि कोथिंबीर घातली। आपली भाजी तयार झाली खायला। हे बघा, रेडी टू सर्व। वाव, काय रंगत आली आहे भाजीची। खूप छान तेलाचा तवंग आला आहे भाजीला। खूप छान आणि टेस्टी होती ही भाजी। करून बघा। बढिया, वाव, मस्त झणझणीत भाजी झालेली आहे। वाव, पोळी बरोबर, भाकरी बरोबर, वरण भाता बरोबर खूप छान लागते ही भाजी। बाय।